जिल्हा परिषद सिंचन विभागातील सन 2017 मधील सुमारे 7.5 कोटी रुपयांच्या कथित निधी गैरव्यवहाराचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. केवळ पालकमंत्र्यांच्या पत्राच्या आधारे निधी वितरित करण्यात आल्याचा आरोप असून या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. हे प्रकरण अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश देवमुथा यांच्या कार्यकाळातील असल्याने सांगण्यात येत आहे. त्यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर राजे आर्दड हे होते. त्यांच्या कार्यकाळात संबंधित प्रकरणाबाबत मंत्रालय स्तरावर चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या प्रकरणावर राजकीय दबावातून पडदा टाकण्याचे प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. माहिती अधिकारातून प्राप्त झालेल्या कागदपत्रांमध्ये मोठी तफावत आढळून आल्याचा दावा माहिती अधिकारी महासंघाकडून करण्यात आली. 7 कोटी रुपयांचा निधी नेमक्या कोणत्या कामासाठी मंजूर झाला? पालकमंत्र्यांच्या पत्रांच्या आधारे निधी वितरणाची प्रक्रिया कोणत्या नियमानुसार करण्यात आली? निधीचा प्रत्यक्ष वापर कुठे झाला? तसेच मंत्रालयाने चौकशीचे आदेश दिल्यानंतर पुढे काय कारवाई करण्यात आली याबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची उपलब्ध कागदपत्रे, माहिती अधिकारातून मिळालेली माहिती आणि संबंधित प्रशासकीय निर्णयाची टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज कडून सखोल पडताळणी करून टप्प्याटप्प्याने पोलखोल करण्यात येणार आहे. दरम्यान आरोपांची सत्यता, संबंधित कागदपत्रे, अधिकृत नोंदणी आणि संबंधित अधिकाऱ्यांची बाजू तपासल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची पारदर्शकपणे पुनर्चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी अशी मागणी होते. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी गंगापूर प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड यांचा रिपोर्ट.